नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 वरती चर्चा करतोय. तर बघा मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 चा जर विचार केला तर 1 मधले बरेचसे प्रश्न जे आहेत ते पुस्तकावर आधारित आले होते. म्हणजे तुम्ही जर काही नोट्सचा अभ्यास केला असेल, गाईड्सचा अभ्यास केला असेल किंवा पुस्तकातला जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाखालचे प्रश्न जर बघितले असतील तर त्यापेक्षा वेगळे प्रश्न आले होते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचलंय त्यांना खूप फायदा झाला असेल. त्यामुळे आपण आता पुस्तक नीट समजून घेऊयात, पुस्तकातल्या प्रत्येक कन्सेप्ट समजून घेऊयात विज्ञान भाग 2 च्या. म्हणजे जो प्रॉब्लेम आपल्याला विज्ञान भाग 1 मध्ये आला, तो प्रॉब्लेम विज्ञान भाग 2 मध्ये नाही येणार आणि विज्ञान भाग 2 जो आहे तो आपल्याला सोपा जाईल. तर बघा या ठिकाणी चौथं जे प्रकरण या ठिकाणी मला दिसतंय, चौथं प्रकरण इथून सुरुवात करू आपण, कारण पहिल्या प्रकरणावर आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या. तर या 3 प्रकरणावर केलेली चर्चा, ती व्हिडिओ तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. आज चौथं आणि 5वं प्रकरण आता बघूयात आणि संध्याकाळी आपण उरलेली जी काही 5 प्रकरणं आहेत, चौथं 5वं प्रकरण बघू आणि उरलेली 5 प्रकरणं जी आहेत त्यावरती आपण संध्याकाळी चर्चा करणार. म्हणजे एकंदरीत तुमची संपूर्ण पुस्तकावरती आपली चर्चा होईल, कन्सेप्ट समजून जातील. ठीक आहे. त्या पण इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण बघणार आहोत. आता इथं बघा, परिसंस्था म्हणजे काय ही एखादी व्याख्या आपल्याला येऊ शकते. त्याच्यात काय आहे, जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया, हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. आता परिसंस्था म्हणजे काय, तर जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया, हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. एक छोटीशी व्याख्या, संज्ञा स्पष्ट करा, प्रश्न येऊ शकतो. याच्यानंतर याच्यामध्ये बघा, हा जो तक्ता आहे परिसंस्थेचा, अजैविक घटक, जैविक घटक, स्वयंपोषी असेल, परपोषी असेल, तर या सगळ्या ज्या काही गोष्टी, हा तक्ता जरा नीट समजून घ्या, कारण आपल्याला हा तक्ता अशा प्रकारे विचारला जातो. ओके. याच्यानंतर बघा काही मुद्दे आहेत महत्वाचे. याच्यामध्ये परिस्थितिकी म्हणजे काय बाबा? बघा, मूलतः पर्यावरणात 2 प्रमुख घटकांचा समावेश होतो. एक जैविक घटक आणि अजैविक घटक. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याच्या शास्त्रात परिस्थितिकी म्हणतात. कशाला म्हणतात परिस्थितिकी? तर पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा जो अभ्यास केला जातो जेव्हा, तर या अभ्यास करण्याच्या शास्त्राला परिस्थितिकी म्हणतात. छोटीशी संज्ञा स्पष्ट करा, येऊ शकतं. परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्याला आपण परिसंस्था असं म्हणतो. ओके. तर इथे एक परिसंस्थेची व्याख्या दडलेली आहे. तर याच्यानंतर पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात बघा, इथं तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो असा, की पर्यावरणात परिणाम करणारे घटक, नैसर्गिक घटक कुठले, की जे पर्यावरणावर परिणाम करतात? उदाहरणार्थ भूकंप आहे, महापूर आहे, या प्रकारचे जे काही आम्लवर्षा आहे, तर यासारख्या ज्या काही घटक आहेत ते नैसर्गिक घटक आहेत आणि या नैसर्गिक घटकाचा परिणाम जो आहे तो पर्यावरणावरती होतो. मानवनिर्मित घटक कुठले? तर मानवनिर्मित भरपूर घटक आहेत. जंगलतोड असेल, त्याच्यानंतर प्रदूषण असेल, म्हणजे कारखान्यातून बाहेर पडणारा धूर असेल, त्याचबरोबर वाहनांमधून बाहेर पडणारा धूर असेल, मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती असेल. तर अशा प्रकारे मित्रांनो, मानवनिर्मित घटक तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. पण हा जो प्रश्न आहे याची एक चांगली तयारी करा. पुढे, प्रदूषण म्हणजे काय? बघा, सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण. म्हणजे एक छोटीशी एक टीप छोटीशी एक व्याख्या किंवा संज्ञा स्पष्ट करा, येऊ शकतं, की सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय, किंवा बहुपर्यायी प्रश्नाला हा प्रश्न येऊ शकतो. प्रदूषणाचे प्रकार कोणते? जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण असे तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. आणि त्याच्यानंतर नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय, ते मगाशी आपण बघितलं. बघा, प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे. आपल्याला हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण आपल्याला आढळून येते. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सजीव आणि त्याच्या अस्तित्वावर होत असतो आणि यातून आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. ओके. पर्यावरण संबंधाची संवर्धनाची गरज का निर्माण झाली, असा एखादा प्रश्न येऊ शकतो. ओके. पुढे बघा, हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि मृदा प्रदूषण यांचा आपण मागच्या इयत्तेमध्ये अभ्यास केला. हे सगळं आपण मागच्या इयत्तेमध्ये या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता आपण पुढे जाऊयात. बघा, किरणोत्सारी प्रदूषक, एक IMP इम्पॉर्टंट प्रश्न आहे. माहित आहे का तुम्हाला या घटकामधला, म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये माहित आहे का हा घटक समजून घ्या. त्याच्यावर बरेचसे प्रश्न विचारले गेले होते विज्ञान भाग 1 मध्ये. तर किरणोत्सारी प्रदूषण हा प्रश्न येऊ शकतो. किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित या 2 प्रकारे होऊ शकते.
बघा, किरणोत्सारामुळे बाहेर पडलेले अल्ट्रा व्हायोलेट किरणे, इन्फ्रारेड किरणे ही नैसर्गिक किरणोत्सारात मोडतात. म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट किरणं असतील आणि इन्फ्रारेड किरणे ही नैसर्गिक किरणोत्सारामध्ये मोडतात. तर एक्स-रे, अणुभट्ट्यांमधून बाहेर निघणारा किरणोत्सार हे मानवनिर्मित किरणोत्सारामध्ये मोडतात. जगात आतापर्यंत चेर्नोबिल, विंडस्केल आणि थ्री माईल आयलंड अशा मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. या दुर्घटनांमुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळ प्रभावित झालेल्या आहेत. किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम पुढीलप्रमाणे आहेत. बघा, हे परिणाम कुठले? तर एक्स-रेच्या उच्च प्रमाणामुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतो. शरीरातील ऊतींचा नाश होतो. जनुकीय बदल घडून येतात आणि दृष्टीवर हानिकारक परिणाम होतो. आता तुम्ही जर विचार केला, की ज्यावेळेस पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा, नागासाकी यावरती अणुबॉम्ब टाकले. त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये किरणोत्सारी पदार्थ उत्सर्जित झाले. किरणोत्सारी प्रदूषण झालं आणि किरणोत्सारी किरणं असेल ती उत्सर्जित झाली आणि त्याचा प्रभाव जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला दिसतो. तर या गोष्टी पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. बघा, पर्यावरण संवर्धनाची गरज का आहे हा एक मुद्दा आहे. यावरती एक टीप लिहा विचारली जाऊ शकते, की पर्यावरण संबंधीचे कायदे सर्वसामान्यांना माहिती नसतात. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धन ही एक प्रभावी लोक चळवळ झाली तर पर्यावरणीय समस्यांना उत्तरे मिळू शकतील. म्हणजे लोकसहभागातूनच पर्यावरण संवर्धन होऊ शकतं. एखाद्या माणसाचं काम हे नाहीये. याकरता लहान वयापासून मुलांमध्ये पर्यावरणाविषयी माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्ये रुजवली पाहिजे. तरच उद्याची पिढी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणारी असेल. अर्थात हे सर्व साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती आपण निर्माण करू शकतो. पुढे आहे, जगातील सर्व विकसित, विकसनशील आणि अविकसित देशांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. या देशाने पर्यावरण रक्षणाची आपली धोरणे ही निश्चित केली आहेत व त्यासाठी आवश्यक ते कायदे सुद्धा केलेले आहेत. म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण व्हावं, संवर्धन व्हावं या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे कायदे सुद्धा केले आले आहेत. आता पर्यावरण संवर्धनाची गरज काय आहे? निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी आहे. नैसर्गिक मानव निर्मित समस्या ज्या आहेत त्यांच्या निवारणासाठी आहे आणि इतर ज्या काही मुद्दे आहेत ते तुम्ही या ठिकाणी ऍड करून हा तक्ता पूर्ण करू शकता. इम्पॉर्टंट आहे. तर या तक्त्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, पुढचा मुद्दा बघा, चांगल्या आरोग्यासाठी सुद्धा पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. तुम्ही लिहू शकता चांगला उत्तम आरोग्यासाठी तर लिहू शकता. त्याचबरोबर बघा, पर्यावरण संवर्धन बघा, आपली सामाजिक जबाबदारी. पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या बऱ्याच कालावधीनंतर पडले. म्हणजे पृथ्वीची निर्मिती होऊन हजारो कोटी वर्ष झाली, लाखो कोटी वर्ष झाली. त्याच्यानंतर मानवाची जी निर्मिती आहे ती झाली. तुम्हाला माहिती आहे, मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या गुणांच्या आधारावर इतर सजीवांपेक्षा आपले एक वेगळे असे महत्त्वपूर्ण स्थान त्याने निर्माण केले. आपल्या गुणांच्या आधारावर त्याने निसर्गावर प्रभुत्व प्रस्थापित केले हे आपल्याला दिसते. निसर्गाने मानवाला जी वेगवेगळ्या प्रकारची साधन संपत्ती दिली त्या साधन संपत्तीचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला. सुखी समृद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढे घेता येईल तेवढे घेत राहिला आणि या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली. यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. यावरून एक गोष्ट लक्षात येते की ती म्हणजे पर्यावरण समतोल. पर्यावरण समतोलनामध्ये मानवाची भूमिका महत्वाची आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यात मानवाचीच भूमिका महत्वाची आहे. इतर प्राण्यांच्या भूमिकेचा काही प्रश्नच येत नाही. कारण जे काही प्रदूषण निर्माण झालेलं आहे त्यामध्ये मानवनिर्मित प्रदूषण आहे ते सगळ्यात जास्त आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचे काम जर मानवाने केले असेल तर त्याचे रक्षण संवर्धन करण्याचे कामही तोच करू शकतो. बऱ्याचदा आपण करीत असलेली कृती पर्यावरणासाठी घातक आहे ही गोष्टच सर्वसामान्य लोकांना माहिती नसते व अजाणतेपणे काही कृती घडत राहतात. या पण गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी निर्माण केलेले जे कायदे त्याच्यामध्ये वन संवर्धन कायदा आणि पर्यावरण संरक्षण कायदा, तर हे कायदे सुद्धा तुम्ही समजून घ्या. वाचून थोडंसं पुढे जाणं गरजेचं आहे. 1980 साली कुठला वन संवर्धन कायदा जो आहे तो आला आणि त्याच्यानंतर पर्यावरण संरक्षण कायदा 1986 साली आला आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972 साली आला. तर कुठला कायदा कुठल्या साली आला, साली जो आहे तो तयार झाला, तर हे या ठिकाणी म्हणजे लागू झाला कुठल्या सालापासून हे तुम्हाला माहिती पाहिजे.
जोड्या लावा वगैरेसाठी या प्रकारचे प्रश्न बहुपर्यायी परीक्षेसाठी प्रश्नांमध्ये सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा, एका लहान माणसाची गोष्ट. आता यांच्यामध्ये जर विचार केला तर आसाम राज्यामध्ये आदिवासी भटक्या जमातीत जन्म घेतलेल्या जाधव मोलाई पयांग नावाचा एक कर्तबगार माणूस 1963 ला जन्मलेला मोलाई यादव वयाच्या 16व्या वर्षापासून जंगल कामगार म्हणून काम करीत होता. गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. बरेचसे साप मृत्युमुखी पडले. यावर उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम बांबूची केवळ 20 रोपटी लावली. सन 1779 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्यातील 200 हेक्टर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा इतर जंगल कामगारांसोबत होते. ही योजना थांबवल्यानंतर सुद्धा मोलाईंचे कार्य अविरत सुरू झाले. झाडे लावणे, त्यांची देखभाल करणे हे काम निरंतर चालू ठेवण्याचा परिणाम म्हणजे या परिसरात एकही वृक्ष नव्हता. त्या ठिकाणी माणसाने सुमारे 1360 एकरचे जंगल तयार केलं. म्हणजे जिथे एकही वृक्ष नव्हता तिथं 1360 एकरचं जंगल निर्माण केलं आणि याचं संपूर्ण श्रेय जाधव मोलाई पयांग यांच्याकडे जातं. आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल मोलाई यांच्या 30 वर्षांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झाले आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री या प्रतिष्ठेच्या खिताबाने सन्मानित करण्यात आलेले आहे. आज या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखलं जातं. अनेक माणसे मिळून अख्खं जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने संपूर्ण जंगल जे आहे ते निर्माण केलं. याच्यावर एखादी टीप किंवा एखादी रिकामी जागा किंवा एखादा बहुपर्यायी प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हे वाचून जाणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बघा, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. आता याच्यामध्ये एक लक्षात घेणं गरजेचं आहे की निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमध्ये अनुवांशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था यामुळे त्या भागातील निसर्गाला जी जीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता म्हणतात. आता ही जैवविविधता जी आहे ती 3 पातळ्यांवर दिसते. पहिली गोष्ट अनुवांशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता. हे 3 मुद्दे थोडेसे समजून घ्या की जैवविविधता ही 3 पातळ्यांवर कशी दिसते हे स्पष्ट करा. असा एखादा प्रश्न आला तर हे 3 मुद्दे आले पाहिजेत. अनुवांशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि त्याचबरोबर परिसंस्थेची विविधता असं आपण सांगू शकतो. पुढचा मुद्दा बघा, देवराई. मित्रांनो लक्षात घ्या, एक टीप लिहा येऊ शकतं की देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई. म्हणजे देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई. एक छोटीशी व्याख्या लिहा. संज्ञा स्पष्ट करा. प्रश्न आला की एवढंच लिहायचं, पण टीप लिहा आलं 2 मार्काला तर तुम्हाला हे पूर्ण लिहावं लागेल. हे म्हणजे पहिल्या मुद्द्यामध्ये हे लिहा की बाबा देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई. आणि मग दुसरा मुद्दा लिहा, हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले अभयारण्यच होय. देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते. भारताच्या केवळ पश्चिम घाटात नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलाचे हे पुंजके आपल्याला आढळतं. तर हे तुम्ही लिहू शकता आणि वाटलंच तर पुढे जर जमलं तर भारतात अशा 13,000 पेक्षा अधिक देवराया नोंदवलेल्या आहेत. महाराष्ट्रात अशा देवराई कुठे आहेत हे आपण शोधू शकतो. ओके, बघा, जैवविविधतेचे संरक्षण कसे करावे हा एक महत्त्वाचा मुद्दा येऊ शकतो. 2 मार्काला टीप लिहा, जैवविविधतेचे संरक्षण कसे करावे. बघा, याच्यामध्ये दुर्मिळ जातींच्या सजीवांचे रक्षण केल्यामुळे जैवविविधतेचे संरक्षण होईल. त्याचबरोबर राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य यांची निर्मिती केली तर होईल. काही क्षेत्रे राखीव जैव विभाग म्हणून तुम्ही घोषित करू शकता. विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रयत्न केले तर होईल. प्राणी आणि वनस्पतीचं संवर्धन जर केलं तर जैवविविधतेचे संवर्धन होते. त्याचबरोबर कायद्यांचं जर पालन केलं तरी जैवविविधतेचे संरक्षण होईल आणि पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवली पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो लक्षात घ्या, हे जे काही तुम्हाला या ठिकाणी ही चिन्ह दिसतात तर या चिन्हांची नेमकी काय नाव आहे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की बाबा ही चिन्ह आहे, या चिन्हांना योग्य नावं द्या. जसं इथं पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा अशा प्रकारचं आहे. तर याच्यातून नेमका कुठली जी चिन्ह आहेत तर या चिन्हांचा अर्थ नेमका काय आहे हे आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे खाली काही चिन्ह संकेत दिले आहेत पर्यावरण संवर्धन संदर्भात, त्या चिन्हांचा अर्थ शोधून तुम्हाला इतरांना सांगायचं आहे. तर या चिन्हांचा अर्थ तुम्हाला शोधायचा आहे असा प्रश्न सुद्धा येईल. याच्यामध्ये बघा, पुढचा मुद्दा आपण बघूयात. याच्यामध्ये पर्यावरणात माझी भूमिका हा प्रश्न एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा आहे
की तुमची भूमिका पर्यावरण टिकवण्याच्या अनुषंगाने काय आहे? तर उपलब्ध साधन संपत्ती टिकवून ठेवणं. तुमची भूमिका नियंत्रणाच्या अनुषंगाने काय आहे? पर्यावरण नियंत्रणाच्या अनुषंगाने हानी रोखणे, हानी करणारी कृती थांबवणे, मानसिकतेमध्ये बदल करणे. पर्यावरणात तुमची भूमिका पर्यावरणाच्या निर्मितीमध्ये काय आहे? तर पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचे पुनर्जीवन करणे आणि नवनिर्माणासाठी प्रयत्न करणे. त्याचबरोबर प्रसार कसा करणार तुम्ही? शिक्षण, मार्गदर्शन, जागृती, अनुकरण, संघटन, प्रत्यक्ष सहभाग. तर हा एक मुद्दा तुम्हाला येऊ शकतो, की पर्यावरणात तुमची भूमिका काय आहे? पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने तुमची भूमिका काय आहे? आणि टिकवणे, नियंत्रण करणे, निर्मिती, प्रसार, प्रतिबंध, जतन. तर हे काही मुद्दे दिले जातील यापैकी आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. पुढचा मुद्दा जैवविविधतेची संरक्षण क्षेत्रे. तर इथं बघा जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम क्षेत्रे आहेत. इथं संरक्षण आहे. लांब असल्यामुळे मला वाचता येत नाहीये. लॅपटॉप खूप लांब आहे. बघा जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली आहे. या क्षेत्रांनी एकेकाळी पृथ्वीचा 15.7% एवढा भाग व्यापला होता. आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे ही आधीच नष्ट झालेली आहे. म्हणजे बघा, म्हणजे जवळपास 15.7% एवढा भाग या क्षेत्रांनी व्यापला होता आणि आज त्याच्यातले 86% संवेदनक्षम क्षेत्रे जी आहेत ती नष्ट झालेली आहेत. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत, ज्या एकूण जागतिक स्तरांपैकी 50% आहेत. भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये 135 प्राणी जातींपैकी 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटात 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50,000 प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. जगातील ही जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे कुठे आहेत याविषयी तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूयात, की इथे बघा धोक्यात आलेल्या प्रजाती, त्याच्यामध्ये संकटग्रस्त प्रजाती, दुर्मिळ प्रजाती, संवेदनशील प्रजाती आणि अनिश्चित प्रजाती यावरती तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की धोक्यात आलेल्या प्रजातींचं वर्गीकरण करा. तर हे 4 मुद्दे दिले जाईल किंवा एखादा चार्ट दिला जाईल, बॉक्स दिला जाईल, की त्याच्यामध्ये इथं दिले एका बॉक्समध्ये दिलं जाईल धोक्यात आलेल्या प्रजाती. मग इथं संकटग्रस्त, दुर्मिळ आणि 4 असे बॉक्स दिले जाईल आणि त्या बॉक्सचं टायटल दिलं जाईल. संकटग्रस्त प्रजाती म्हणजे त्या 4 बॉक्समध्ये तुम्ही 4 हे गोष्टी लिहू शकताय. आणि मग इथं खाली उदाहरणं पण तुम्हाला दिली जातील, विचारली जाईल, असा पण प्रश्न येऊ शकतो. पुढे बघा, पुढचा मुद्दा आहे आपल्याला बघा पुढे मला वाटतंय झालेला आहे. तर हे एक 4थं प्रकरण झालं. आता जरा 5व्या प्रकरणावरती चर्चा करूयात. हरित ऊर्जेच्या दिशेने खूप इम्पॉर्टंट प्रकरण आहे. यातले प्रश्न साधारणतः 5 मार्काला सुद्धा विचारले जातात. बघा ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर याच्यात जर तुम्ही बघितलं तर विद्युत ऊर्जा निर्मितीच्या संदर्भात आपण या प्रकरणात चर्चा करणार आहोत. बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तक या तत्वाचा वापर केला जातो. म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तक या तत्वाचा वापर केला जातो आणि या तत्वानुसार विद्युत वाहक तारेच्या सभोवतालची चुंबकीय क्षेत्र जर बदललं तर विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होतात आणि त्याच्यातून ऊर्जेची निर्मिती होते. विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र 2 प्रकारे बदलू शकते. बरोबर, विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र 2 प्रकारे बदलू शकते. या ठिकाणी लक्षात घ्या, विद्युत वाहक तार स्थिर असेल व चुंबक फिरता असेल तर विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते, किंवा चुंबक स्थिर असेल आणि विद्युत वाहक तारा फिरते असतील त्यावेळेस विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलत असते. म्हणजे अशा दोनही प्रकारात विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होऊ शकते आणि या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्राला विद्युत जनिद्र असे म्हणतात. ओके, तर विद्युत जनिद्र जे आहे ते विद्युत निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असतं. आता याच्यात लक्षात घ्या, विद्युत निर्मिती केंद्रामध्ये अशा प्रकारची मोठी जनिद्रे वापरली जातात. म्हणजे विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जनिद्रे खूप मोठ्या प्रमाणात वापरली जातात आणि या जनिद्रांची भूमिका विद्युत निर्मिती करण्याच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची असते. जनिद्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईन वापरले जाते. म्हणजे जनिद्रामध्ये जो चुंबक असतो त्या चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईनचा वापर केला जातो. म्हणजे टर्बाईनच्या माध्यमातून जनिद्रामध्ये असलेली चुंबके फिरवली जातात आणि टर्बाईनला पाती असतात. टर्बाईनमधील या पात्यांवर द्रव अथवा वायूचा झोत टाकला म्हणजे टर्बाईनला पाती असतात आणि ती टर्बाईन कशी फिरतात बघा, जनिद्र कशामुळे फिरतं? टर्बाईनमुळे.
आणि टर्बाईन कशी फिरतात, टर्बाईनला अशी पाती असतात. त्या पात्यांवर वाऱ्याचा झोत आला, वाफेचा झोत आला किंवा पाण्याचा झोत आला किंवा वारा आला, तर त्या वारा असेल, पाणी असेल, वाफ असेल, याच्या माध्यमातून ते टर्बाईन जे आहे ते फिरवलं जातं. ओके. टर्बाईनमधील या पात्यांवर द्रव अथवा वायूचा झोत टाकल्यास त्या झोतातील गतीज ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती फिरू लागतात. हे टर्बाईन विद्युत जनित्राला जोडलेले असते, त्यामुळे जनित्रातील चुंबक फिरू लागतो आणि विद्युत निर्मिती होते. तर हे तत्व या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथे बघा, हे टर्बाईन आहे. या टर्बाईनवरती समजा हे पाणी पडलं, इथं तुम्हाला दिसत असेल, या टर्बाईनवरती जर पाण्याचा झोत आला अशा प्रकारे इथं तुम्हाला दिसतोय. या टर्बाईनवरती जर अशा प्रकारे जर पाण्याचा झोत आला, तर याच्यामुळे हे टर्बाईन गोल-गोल फिरणार आहे. आणि हे टर्बाईन गोल फिरलं, की हे टर्बाईन जे आहे ते या या ठिकाणी इथं तुम्हाला दिसतंय, हे जनित्र आहे, जनित्राला फिरवणार. ओके. म्हणजे हे टर्बाईन जनित्राला फिरवणार आणि जनित्र फिरलं की विद्युत निर्मिती होणार. अशा प्रकारेच या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आहेत. तर लक्षात घ्या, टर्बाईन फिरवल्यामुळे सुयोग्य ऊर्जेचा स्रोत निर्माण होतो. म्हणजे टर्बाईन जे फिरतं त्याच्यातून जनित्र फिरतं आणि जनित्र फिरल्यामुळे विद्युत निर्मिती होते. आता याच्यामध्ये खूप साऱ्या विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र आहेत. म्हणजे माध्यमातून ऊर्जेची निर्मिती होते, विद्युत ऊर्जेची. एक तर कोळशापासून त्याला औष्णिक ऊर्जा निर्मिती आपण म्हणतो. पाण्यापासून त्याला जलविद्युत ऊर्जा निर्मिती म्हणतो. वाऱ्यापासून होते त्याला पवन ऊर्जा निर्मिती. अणूपासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला आपण अणुऊर्जा निर्मिती म्हणतो. तर त्याच्यानंतर मग सौर ऊर्जा निर्मिती आहे. असे स्रोत आहेत ऊर्जा निर्मितीचे. तर याच्यामध्ये औष्णिक ऊर्जा निर्मिती जी आहे ना, तर त्याच्यामध्ये काय होतं, की कोळसा जो आहे त्याचा इंधन म्हणून वापर होतो. म्हणजे कोळसा जो आहे तो कोळसा जो आहे, त्या कोळशाच्या माध्यमातून ती निर्मिती होते. कशी? कोळशाचा इंधन म्हणून वापर होतो आणि पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी बॉयलर, म्हणजे तो कोळशाच्या कोळशामधून पाणी जे आहे, त्या पाण्याला तापवलं जातं आणि त्या पाण्यातून मोठ्या प्रमाणामध्ये वाफ निर्माण होते. आणि ही जी वाफ आहे, त्या वाफेवर चालणारे टर्बाईन असतात. ती वाफ जी आहे ती टर्बाईनला फिरवते आणि टर्बाईन फिरवल्यामुळे त्या वाफेने ज्यावेळेस टर्बाईनला फिरवलं जातं, त्यानंतर त्या टर्बाईनच्या माध्यमातून जनित्र फिरतं आणि त्याच्यातून जलविद्युत निर्मिती, त्याच्यातून विद्युत निर्मिती होते. आता हे टर्बाईन वाफ ज्यावेळेस त्या टर्बाईनला फिरते, त्यावेळेस त्या वाफेचं परत पाण्यात रूपांतर करणारी यंत्रणा असते. म्हणजे ते पाणी पुन्हा वापरलं जातं आणि त्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या यंत्रणेचं पुन्हा पाणी होतं आणि ते पाणी पुन्हा या ठिकाणी पुढे त्या बॉयलरमध्ये जातं आणि त्या बॉयलरमध्ये तापून पुन्हा त्या पाण्यापासून वाफ निर्मिती होते. म्हणजे हे पाणी जे आहे ते सतत वापरलं जाऊ शकतं. अशा प्रकारे ही जी आकृती आहे, कदाचित अशी एखादी आकृती देईल आणि मध्ये काही बॉक्स ठेवले जातील आणि ते तुम्हाला भरायला सांगितले जातील. तर बघा, कोळशातील जी रासायनिक ऊर्जा असते, कोळशामध्ये एक रासायनिक ऊर्जा असते. तर त्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेत होतं इथे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कोळशापासून तुम्ही वीज निर्मिती करता, त्यावेळेस त्या कोळशामध्ये एक रासायनिक ऊर्जा असते. तिच्यापासून औष्णिक ऊर्जा निर्माण होते. म्हणजे तो गरम होतो. आणि औष्णिक ऊर्जा निर्मिती झाल्यानंतर त्या वा त्या औष्णिक ऊर्जा निर्मितीमुळे पाण्याची वाफ होते. पाणी गरम केलं जातं, पाण्याची वाफ होते आणि त्या वाफेला एक गतीज ऊर्जा मिळते. वाफेला एक गती मिळते आणि त्या गतीज ऊर्जेच्या माध्यमातून टर्बाईनमधली गतीज ऊर्जा, म्हणजे टर्बाईन फिरवलं जातं आणि टर्बाईन फिरलं गेलं, की त्याच्यानंतर मग विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. आता इथं जर तुम्ही बघितलं तर ही आकृती आहे. या आकृतीमध्ये असलेला ऊर्जेचा स्रोत जो आहे, तो या ठिकाणी स्पष्ट करा, असा जर प्रश्न आला. तर इथे बघा, लक्षात घ्या, इथे इंधन असतं तुमचं. इंधन असतं, कोळसा असतो. बॉयलर असतं, याच्यात कोळसा असतो आणि पाणी असतं. तर कोळशाने पाणी जर गरम झालं, तर त्या पाण्याची वाफ जी आहे ती या प्रकारे इथे या टर्बाईनमध्ये जाते आणि त्या वाफेमुळे टर्बाईन फिरलं जातं आणि ते टर्बाईन फिरलं, की टर्बाईन फिरल्यामुळे मग ते जनित्र जे आहे ते सुद्धा फिरतं आणि जनित्र फिरलं की मग ऊर्जेची निर्मिती होते. आणि ही जी वाफ आहे पाण्याची, ती वाफ पुढे जाऊन बघा, इथं कूलिंग टॉवरमध्ये ती वाफ थंड होऊन त्याचं पुन्हा पाण्याची निर्मिती होते आणि हे पाणी पुन्हा या पंपाच्या माध्यमातून इकडे पाठवलं जातं बॉयलरमध्ये. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इथे, आणि इंधन ज्वलनातून जो धूर निर्माण झाला तो अशा प्रकारे बाहेर सोडला जातो. ठीक आहे. तर हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र जे आहे ते समजून घ्या, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याच्या काही समस्या आहेत. पहिली समस्या काय, की कोळशाच्या ज्वलनाने, म्हणजे औष्णिक ऊर्जा निर्मितीच्या संदर्भातल्या समस्या लिहा किंवा त्याचे दुष्परिणाम लिहा किंवा त्याचे दोष लिहा, असा प्रश्न येऊ शकतो. मग त्याच्यात आपण काय लिहू शकतो, की बाबा कोळशाच्या ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषण होतं. म्हणजे कोळशाच्या ज्वलनाने खूप मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण होतं. कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यांसारखे आरोग्यास घातक असे वायू जे आहेत ते उत्सर्जित केले जातात. दुसरा मुद्दा लिहू शकता, की कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कण सुद्धा वातावरणात सोडले जातात. यामुळे श्वसन संस्थेचे गंभीर आजार व्यक्तींना होऊ शकतात. यामध्ये वापरले जाणारे इंधन अर्थात कोळसा, याचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. यामुळे भविष्यातल्या काळामध्ये विद्युत निर्मितीसाठी
कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतात. म्हणजे आज जरी कोळशापासून वीज निर्मिती होत असली, तरी येत्या काळामध्ये जर कोळसा संपला, तर मग ही वीज निर्मिती थांबू शकते. पुढचा मुद्दा बघा, अणुऊर्जेवर आधारित या ठिकाणी आपण विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र जे आहे ते कसं चालतं बघा. पहिली गोष्ट अणुभंजनासाठी काही अणुभट्ट्या असतात. अणुभट्ट्यांमध्ये जे अणू असतात आपल्याकडं युरेनियमचे त्या अणूंचं भंजन केलं जातं, विखंडन केलं जातं आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण केली होते आणि ती जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेमुळं पाणी तापवलं जातं, पाण्याची वाफ तयार केली जाते आणि म्हणजे युरेनियम असेल, प्लुटोनियम असेल. पहिल्या महायुद्धामध्ये जे 2 तुमचे अणुबॉम्ब टाकले होते, त्याच्यातला पहिला जो अणुबॉम्ब टाकला होता, त्या पहिल्या अणुबॉम्बमध्ये युरेनियमचा वापर केला होता आणि दुसऱ्या अणुबॉम्बमध्ये प्लुटोनियमचा वापर केला होता आय थिंक. तर ह्या अणूमधून जी ऊर्जा निर्माण होते, त्या ऊर्जेपासून पाण्याची वाफ तयार केली जाते आणि पाण्याच्या वाफेवर वरून टर्बाईन फिरवलं जातं तुम्हाला माहिती आहे आणि हे टर्बाईन फिरलं की त्याच्यातून जनिद्र फिरतं आणि जनिद्र फिरल्यानंतर विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. आणि हे वाफेवर चालणारं टर्बाईन ज्यावेळेस वाफ टर्बाईनला फिरवते, त्यानंतर त्या वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर केलं जातं आणि पाण्यात रूपांतर करणारी यंत्रणा असते आणि ती यंत्रणा पाण्यात रूपांतर करून पुन्हा मागे पाठवते आणि पुन्हा त्या पाण्याची वाफ हे सर्कल जे आहे ते सुरू राहतं. ओके. म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या, इथं अणुऊर्जा असते. अणूमधली जी ऊर्जा असते, त्या अणूच्या ऊर्जेतलं औष्णिक ऊर्जेत रूपांतर केलं जातं. औष्णिक ऊर्जेचं रूपांतर वाफेमध्ये होतं आणि वाफेतल्या गतीज ऊर्जेमध्ये होतं आणि वाफेतल्या गतीज ऊर्जेचं रूपांतर टर्बाईनमधल्या गतीज ऊर्जेत आणि त्या टर्बाईनमधल्या गतीज ऊर्जेचं रूपांतराने जनिद्र फिरून पुढे विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. आता ही अणुविखंडन प्रक्रिया जी आहे नेमकी कशी होते असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, की अणुविखंडन प्रक्रिया स्पष्ट करा. बघा युरेनियम 235 या अणूवरती न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर युरेनियम 236 मध्ये होते. या समस्थानिकात होते. युरेनियम 236 अत्यंत अस्थिर असल्याने त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विखंडन होऊन 3 न्यूट्रॉन आणि 2 मेगावॅट इतकी ऊर्जा बाहेर पडते. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. या अभिक्रियेत निर्माण झालेले 3 न्यूट्रॉन अशाच प्रकारे अजून अधिक 235 अणूंचे विखंडन करून ऊर्जा मुक्त करतात आणि खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रक्रियेत ऊर्जा निर्मिती होते आणि याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन इतर युरेनियमच्या अणूंचे विखंडन करतात आणि ही प्रक्रिया जी आहे ती अशी निरंतर सुरू राहते आणि या प्रक्रियेवरती जर का तुम्हाला नियंत्रण मिळवता आलं नाही तर खूप मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा होण्याची शक्यता असते. लक्षात घ्या. हे बघा, तर इथे ही आकृती दिली आहे. तर ही आकृती स्पष्ट करा. आकृती स्पष्ट करा. केंद्रकीय विखंडन या ठिकाणी दिलेलं आहे. तर ही स्पष्ट करा. आपल्याला प्रश्न येऊ शकतो आणि हे या ठिकाणी अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्राचा हा एक आराखडा आहे. हा एक समजून घ्या. ठीक आहे. तर पुढे जाऊयात. बघा याच्या समस्या काय? अणुऊर्जा निर्मिती केंद्राच्या समस्या. पहिली गोष्ट, अणुऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनाचे अणू विखंडन झाल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थांमधून सुद्धा धोकादायक व आण्विक प्रारणे बाहेर पडतात. अशा पदार्थाची म्हणजे विल्हेवाट कधी लावायची कशी लावायची हा शास्त्रज्ञांच्या समोर एक जटिल प्रश्न आहे. म्हणजे अणुऊर्जा निर्मिती होते आणि त्याच्यातून बाहेर पडलेले जे काही पदार्थ आहेत, कचरा आहे, आण्विक कचरा, त्याची विल्हेवाट नेमकी कशी लावायची हा शास्त्रज्ञांच्या मनामध्ये अजून पडलेला प्रश्न आहे. तरी सुद्धा ठिकठिकाणी अणुऊर्जा निर्मिती केंद्र आपल्याला दिसतात. अणुऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणांमुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते आणि वित्तहानी सुद्धा होऊ शकते. पुढचा, नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र हे सुद्धा समजून घ्या. बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, इथे जर आपण नीट मुद्दा हा बघण्याचा जर प्रयत्न केला तर उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर असतात. कॉम्प्रेसरमुळं हवा दाबली जाते आणि एक ज्वलनाचा कप्पा असतो. त्याच्यामध्ये नैसर्गिक वायू आणि ही उच्च दाबाची हवा ज्यावेळेस सोडली जाते त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती या ठिकाणी होते. खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती होते आणि या ऊर्जा निर्मितीमधून वायूवर चालणारं टर्बाईन फिरतं. म्हणजे हवा जी आहे ती उच्च दाबाची हवा जी आहे ती वायूवर चालणाऱ्या टर्बाईनला फिरवते आणि मग त्याच्यातून जनिद्र फिरतं आणि मग विद्युत निर्मिती होते. हे आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, नैसर्गिक वायूमध्ये रासायनिक ऊर्जा असते आणि नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण झालेली गतीज ऊर्जा जी आहे त्या गतीज ऊर्जेमुळे टर्बाईन फिरवलं जातं आणि त्याच्यातून विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. या ठिकाणी लक्षात घ्या, इथे हे कॉम्प्रेसर असतं. कॉम्प्रेसरमध्ये हवा आणली जाते, म्हणजे खूप सारी बाहेरून हवा येते. ती हवा कॉम्प्रेसरमध्ये दाबली जाते आणि ही जी दाबली गेलेली हवा आहे ती दाबली गेलेली हवा ती खूप गरम होते. जितकी हवा तुम्ही कॉम्प्रेस करा, दाबाल,
तितकी ती हवेचं जे तापमान आहे, ते टेम्परेचर आहे ते वाढत जाणार आणि ती तापलेली हवा आणि इंधन हे एका ज्वलन कक्षामध्ये येतं आणि त्याच्यामुळे पेट घेतं आणि ते इंधनामुळे इंधन पेटतं आणि पेटलेल्या इंधनामुळे हे जे टर्बाईन आहे ते फिरले जातात. म्हणजे गरम वाफ असेल, हवा असेल त्याच्यामुळे हे टर्बाईन फिरले जातात आणि ते टर्बाईन फिरल्यामुळे जनिद्र फिरतं आणि मग विद्युत ऊर्जा निर्मिती होते. तर हे थोडंसं एकंदरीत वाचून जा. खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. याच्यानंतर विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण. आता हे आपल्याला माहिती आहे, की विद्युत निर्मिती प्रक्रियामधून म्हणजे जसं कोळशामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये घातक वायू बाहेर पडतात, कण बाहेर पडतात. त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पर्यावरणाची हानी होताना दिसते. जीवितहानी होऊ शकते किंवा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अणुऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये मुळे सुद्धा एकंदरीत लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की त्याच्यामधून सुद्धा जी किरणोत्सारं बाहेर पडतात, त्याच्यामुळे ती सुद्धा घातक असतात. त्याच्यातून जो आण्विक कचरा बाहेर पडतो, तो सुद्धा त्याची विल्हेवाट कशी लावायची, हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर पडलेला आहे. तर या अनुषंगाने जर तुम्ही बघितलं, तर हा जो ऊर्जा स्रोत आहे नैसर्गिक वायूचा, तो जरा थोडासा पर्यावरण स्नेही आहे बऱ्यापैकी. एवढं आपण समजून घेणं गरजेचं आहे. हा सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघूयात. बघा, विद्युत निर्मितीसाठी इतरही काही मार्ग आहेत जे पर्यावरण स्नेही आहेत. ते कुठले बघा? जलसाठ्यापासून आता ते पण आपण बघूयात. पर्यावरण स्नेही ऊर्जा स्रोत. याच्यामध्ये बघा, पाणी, जलविद्युत ऊर्जा स्रोत जो आहे तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. जलविद्युत ऊर्जा म्हणजे पाण्यापासून ऊर्जेची निर्मिती, म्हणजे पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा. पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते आणि त्या स्थितीज ऊर्जेच्या माध्यमातून टर्बाईन फिरवलं जातं. म्हणजे पाणी स्थिर असतं आणि धरणामधून पाणी सोडलं जातं आणि ते जे पाणी बाहेर पडतं प्रेशरने, त्याच्यामुळे टर्बाईन फिरले जातात. टर्बाईन फिरले की त्याच्यातून जनित्र फिरणार आणि जनित्रातून विद्युत ऊर्जा निर्मिती होणार, हे आपल्याला माहिती आहे. तर हे तत्व आहे. म्हणजे पाण्याच्या स्थितीज ऊर्जा असलेला जो साठा आहे पाण्याचा, तो वाहत्या पाण्यातील गतीज ऊर्जा त्याला निर्माण होते. म्हणजे वाहत्या पाण्यातील गतीज ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जेत जो पाण्याचा साठा आहे, त्याला वाहत्या पाण्याचं रूप दिलं जातं आणि त्याच्यातून गतीज ऊर्जा निर्मिती होते गतीज ऊर्जेची. आणि या गतीज ऊर्जेमुळे या वाहत्या पाण्याने टर्बाईन फिरले जातात आणि त्या टर्बाईनच्या गतीज ऊर्जेमुळे जनित्र फिरली जातात आणि जनित्रातून तुम्हाला विद्युत ऊर्जा निर्मिती होते. तर हे एक या ठिकाणी बघा, इथे तुम्ही बघू शकताय, ए जो आहे ते पाणी जे आहे ते स्थितीज ऊर्जेमध्ये आहे आणि धरणाची ती भिंत आहे आणि ह्या बी या ठिकाणापासून पाणी हे बाहेर पडतं, एक झडप असते. इथून पाणी अतिशय वेगाने बाहेर पडतं आणि या पाण्यामधून हे टर्बाईन फिरतात. हे टर्बाईन फिरले की त्या टर्बाईनमधून हे जनित्र फिरणार आहे आणि जनित्र फिरलं की जनित्रामधून विद्युत निर्मिती होणार आहे. अशा प्रकारे हे साधं एक तत्व आहे, हे समजून घ्या. इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशी आकृती येईल आणि ही स्पष्ट करा. बी बिंदू बघा, ही आकृती जी आहे ती स्पष्ट करायला येऊ शकतं बरं का. आकृतीमध्ये ए, बी, सी हे 3 मुद्दे जे आहेत, हे 3 पॉइंट नेमके काय आहेत ते स्पष्ट करायला विचारलं जाऊ शकतं. ते जरा व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. त्याची सगळी डिटेल्स या ठिकाणी इथं दिलेली आहे वरती. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी बघा, हा एक मुद्दा आहे, की जलविद्युत निर्मितीचे फायदे आणि काही प्रश्न. बघा, फायदा काय आहे, की जलविद्युत केंद्र कुठल्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण होत नाही. म्हणजे जलविद्युत केंद्रामधून प्रदूषण होत नाही, हा पहिला मुद्दा. धरणात पुरेसा पाणी साठा असल्यास पाहिजे तेव्हा वीज निर्मिती करणे शक्य आहे आणि वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले गेले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरू शकतं. त्यामुळे ही वीज निर्मिती जी आहे ती अखंड होऊ शकते. आता याच्यामध्ये एक जलविद्युत निर्मिती समोर काही प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय? धरणात साठलेल्या पाण्यामुळे पाठीमागची खूप मोठी जमीन पाण्याखाली जाते आणि त्याच्यातून काही गावे विस्थापित होऊ शकतात आणि विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन, जंगले पाण्याखाली जातात. ज्यावेळेस एखादं धरण बांधलं जातं, त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात गावे जी आहेत, त्या गावे विस्थापित होतात. एका ठिकाणावरून दुसरीकडे जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये भूभाग सुपीक जमिनीचा तो जातो आणि मोठ्या प्रमाणात जंगले जी आहेत, त्या जंगलांचा सुद्धा ऱ्हास होतो. आणि वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळे पाण्यातील सजीव सृष्टीवरती विपरीत परिणाम होऊ शकतो. ठीक आहे. आणि पुढचं या ठिकाणी आहे पवन ऊर्जेवर चालणारा ऊर्जा स्रोत. हा सुद्धा तुम्ही समजून घ्या. ही आकृती येऊ शकते आणि ही आकृती जी आहे, आकृतीमध्ये दिलेला ऊर्जेचा स्रोत स्पष्ट करा. हा सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे पवन ऊर्जेचा सुद्धा थोडासा अभ्यास करून जा. बरोबर. याच्यात काय होतं, विशिष्ट वेगाने वाहणारा वारा जो आहे, तो हवेवर फिरणाऱ्या ज्या काही पात्या आहेत त्या फिरवतो आणि त्या पात्या फिरल्यामुळं जनित्र फिरतं आणि त्याच्यातून विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. म्हणजे बघा, वाऱ्याच्या माध्यमातून या ज्या पात्या आहेत, या पात्या फिरल्या जातात आणि या पात्यामध्ये एक गिअर बॉक्स असतो आणि त्याच्या माध्यमातून हे जनित्र फिरतं आणि हे जनित्र फिरलं
की त्याच्यामधून विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. ठीक आहे. म्हणजे वाऱ्यामध्ये असणारी गतिज ऊर्जा त्याच्यातून टर्बाईन फिरलं जातं आणि टर्बाईनला गतिज ऊर्जा येते आणि त्याच्यातून विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. ठीक आहे. तर इथं हा मुद्दा समजून घ्या. आता इथं दिलेला आहे बघा. ही आकृती पण समजून घ्या. सगळे मुद्दे जे आहेत ते तुम्ही नीट समजून घ्या आणि त्याच्यानंतर सौर ऊर्जेवर चालणारे जे काही विद्युत केंद्र आहे त्याचा सुद्धा थोडासा अभ्यास करा. कारण हे मुद्दे सुद्धा परीक्षेला येऊ शकतात. तर अशा प्रकारे मित्रांनो सौर औष्णिक ऊर्जा जी आहे, विद्युत केंद्र हे सुद्धा थोडंसं समजून घ्या. ओके. जाता-जाता. तर हे 2 धडे जे आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. हा एक आराखडा आहे तो बघणं गरजेचं आहे. तर ही 2 धडे आपण बघितले, 2 प्रकरणं या ठिकाणी आपण बघितलेली आहेत. तर आता पुढची जी काही 5 प्रकरणं राहिलेली आहेत त्यावरती आपण संध्याकाळी चर्चा करूयात. परंतु एक लक्षात घ्या, आणखी इम्पॉर्टंट गोष्ट जाता-जाता मी तुम्हाला सांगतो, की परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो आता हे आपण प्रकरणं बघतोय हे तर महत्त्वाचे आहेत. पण त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे त्यांचा सुद्धा सराव झाला पाहिजे. काही महत्त्वाच्या जुन्या प्रश्नपत्रिका बघा आणि काही इम्पॉर्टंट नोट्सचा सुद्धा अभ्यास करा. आता जुन्या काही प्रश्नपत्रिका आहेत. त्या जुन्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देतो. म्हणजे आपल्या वेबसाईटवरती मी जुन्या प्रश्नपत्रिका बोर्डाच्या, त्याचबरोबर इम्पॉर्टंट नोट्स की ज्यातले प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात. अशा नोट्स आणि जुन्या प्रश्नपत्रिका एका वेबसाईटवरती मी अपडेट केलेल्या आहेत. तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आता लगेच आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही स्क्रोल करत खाली आलात तर प्रत्येक विषयाच्या नोट्स आहेत आणि प्रश्नपत्रिका आहेत. तर त्यामध्ये विज्ञान भाग 2 वर क्लिक करा आणि विज्ञान भाग 2 वर क्लिक केलं की त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका आणि नोट्स असतील त्या डाउनलोड करून घ्या आणि अभ्यास करा. ठीक आहे. मी आता इथे थांबतो, पण तुम्ही थांबू नका. तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि ज्या नोट्स आहेत आणि जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या डाउनलोड करून घ्या. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.